आज आपण बनवणार आहोत स्वामीच्या नैवेद्यासाठी गुरुपौर्णिमाविषयी संपूर्ण स्वयंपाक किंवा संपूर्ण थाळी रेसिपी। तर इथे या थाळीमध्ये मी वरण भात केलेला आहे, पनीरची भाजी आणि सुमधुर अशी मी इथे खीर केलेली आहे आणि पुऱ्या केलेल्या आहेत, चपात्या आणि स्वामींना आवडतात तशी कांदा भाजी सुद्धा मी केलेली आहे। तर सर्व जिन्नस आपण मस्त असे एकदम सोप्या पद्धतीने केलेले आहेत आणि एकदम झटपट कसा स्वयंपाक व्हावा यासाठी पण आपण काही टिप्स आणि ट्रिक्स वापरलेले आहेत। तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर आता आपण लगेच रेसिपीकडे वळूयात। नमस्कार, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर सगळ्यात अगोदर आपण गॅसची किंवा शेगडीची पूजा करून घेऊयात। आता शेगडीची पूजा झाल्यानंतर आपण हात जोडून अन्नपूर्णा मातेला नमस्कार करूयात आणि अन्नपूर्णा मातेला आपण प्रार्थना करूयात की हे अन्नपूर्णा माते, माझ्या घरात सदैव तुझा वास असाच राहू दे आणि तुझ्या आशीर्वादाने माझ्या घरात धान्याची भरभराट अशीच कायम राहू दे। आणि नंतर आपण लगेच स्वयंपाकाला सुरुवात करूयात। तर लगेच आपण स्वयंपाकाला सुरुवात करतोय। तर इथे मी कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये वरण भात लावून घ्यायचा आहे आपल्याला। तर खाली मी वरणाचा डब्बा ठेवलेला आहे आणि वरती भाताचा, आणि वरणाच्या डब्यामध्ये डाळीच्या डब्यामध्ये मी हळद टाकून घेतलेली आहे आणि भाताच्या डब्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। आता याला गॅसवर आपण ठेवून देऊयात झाकण लावून। याच्या कमी गॅसवर आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर आता आपला गॅस शिजत आहे तोवर आपण पुढची तयारी करूयात। तर इथे मी कांदे घेतलेले आहेत। तर कांदे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। तर अगोदर आता या दिवसात कांदे काळे पडतात, तर अगोदर काय करूयात, कांदे आपण वरचे ते सालटे काढून घेऊयात आणि स्वच्छ धुवून घेऊयात आणि नंतर आपण त्याला चिरून घेऊयात, जेणेकरून जो काळेपणा आहे का तो सर्व निघला जाईल आणि कांदे पण आपले स्वच्छ होतील। तर ह्या पद्धतीने मी कांदे आपल्याला चिरून घेते आणि आपल्याला लगेच आता पुढची पण जे तयारी आहे का ती करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला लवकर स्वयंपाक पटापट झाला पाहिजे। सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण जर स्वयंपाक करत असेल तर अशा पद्धतीने केला तर स्वयंपाक लगेच पटपट होऊन जातो। तर आता मी एका गॅसवर कुकर ठेवलेला आहे, तर दुसऱ्या गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे। तर एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे उभा पातळ, त्याच्यामध्येच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत 5-7 आणि एक आल्याचा तुकडा आणि इथे 7-8 काजू घातलेले आहेत। हे आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत आणि लगेच त्याच्यात एक टोमॅटो चिरून घालायचा, तो पण छान असा परतवून घ्यायचा आहे। सर्व हे मसाले आहेत का परतवून घ्यायचे आहेत आणि थंड करून आपल्याला मिक्सरला बारीक त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे मी एका बाउलमध्ये दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लाल तिखट एक मोठा चमचा इथे मी धने पावडर घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे 1 चमचा आणि पाव टीस्पून हळद घेतलेली आहे। सर्व जे जिन्नस आहेत का व्यवस्थित असे मिक्स करूयात। तुमच्याजवळ जर पनीर टिक्का मसाला नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला सुद्धा वापरू शकता। तर आता थोडंसं पाणी घालूयात आणि दही आंबटसर नाही घ्यायचं आहे, आपल्याला फ्रेशच दही घ्यायचं आहे, कारण आपण इथे टोमॅटोचा सुद्धा वापर केलेला आहे आणि दही पण आंबट असेल तर आपली भाजी खूप आंबट होईल, ती खावा पण वाटणार नाही। तर आता आपण जे मसाले आहेत का ते सर्व तयार करून घेतलेले आहेत आणि हा मसाला पण आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतला होता का ग्रेव्ही, ते टाकून घेऊयात आणि याला छान असं तेलामध्ये परतवून घेऊयात। तर ग्रेव्ही आपण टमाटर सगळं भाजलेले जिन्नस आहेत, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ नाही लागत। तर आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचाभर बेसन घातलेलं आहे। तर बेसन आपल्याला छान व्यवस्थित असं भाजून घेऊयात, कारण बेसन असं टाकल्यामुळे काय होईल, आपली जी भाजी आहे का एकसंत होते आणि छान असं तिला घट्टसर पण आपली भाजी होण्यास मदत होते। तर आता आपण काय करूयात, बेसन छानसं भाजून घेऊयात आणि सर्व जे जिन्नस आहेत का व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात। तर आता आपण हे छान मिसळल्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतला होता का तो टाकून घेऊयात। तर हा मी वाटीमध्ये मसाला आपण दह्यामध्ये मिक्स करून घेतला होता का तो टाकून घेऊयात आणि याला व्यवस्थित असं पुन्हा एकदा परतवून घेऊयात। मसाले छान परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात। मी थोडंसं मिक्सरच्या भांड्याला चिकटलं होतं, ते सर्व जे आहे का विसळवून घेतलेलं आहे आणि पाणी घातलेलं आहे। आता याला छान व्यवस्थित असं मिक्स करूयात, झाकण लावून ठेवूयात आणि एका मिनिटामध्ये बघू शकता मस्त आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे। मस्त अशी आपली ही ग्रेव्ही शिजलेली आहे। तर आता आपण याला, तुम्हाला जेवढं घट्ट पातळ हवं का तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून घ्या
तर मी इथे अंदाजे पाणी घातलेलं आहे. तर मला जेवढी घट्ट पातळ भाजी हवी का तेवढं मी पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पाण्याचा वापर करू शकता. तर मस्त अशी आपली ही भाजी होते. तुम्ही ग्रेव्हीला रंग बघू शकता, टेक्स्चर बघू शकता. मस्त अशी आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर ग्रेव्ही छान शिजलेली आहे. आता मी इथे पनीर घेतलेलं आहे. तर इथे 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे. ते छान असं त्याचे क्यूब तयार करून घेतलेले आहेत. वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं, कारण आपण इथे मिठाचा वापर कुठेही केलेला नाही. त्या अंदाजेच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. सर्व जे जिन्नस आहेत का व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आपण भाजी. आणि पुन्हा आपल्याला झाकण लावून याला एक 10 मिनटं मस्त अशी दणकून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. कारण आपण पनीर टाकलेलं आहे आणि पनीरमध्ये सर्व मसाले जे आहे का उतरले पाहिजेत. तर बघू शकता भाजीला रंग किती छान आलेला आहे, टेक्स्चर किती छान आणि चवीला तर एकदम भन्नाट अशी ही भाजी झालेली आहे. तर तुम्ही या पद्धतीने एक वेळ नक्की करून बघा. तर आता कोथिंबीर टाकून घेऊयात. आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि नंतर मी 1 चमचाभर आपली जी दुधावरली साय असते का ती घेतलेली आहे. छान त्याला फेटून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला भाजीमध्ये टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम आपली हॉटेलसारखी ही भाजी तयार आहे. तर आता भाजी बाजूला काढून ठेवूयात आणि आता लगेच आपण खीर करून घेऊयात. तर इथे मी 1.5 वाटी दूध घातलेलं आहे. तर अर्धा लिटर दूध आहे हे, कारण वाटी माझी मोठ्या आकाराची आहे. आता त्याच्यातलं थोडंसं मी दूध बाजूला ठेवलेलं आहे आणि आपण अगोदर जे कुकरमध्ये भात शिजवला होता का तोच भात मी इथे घेतलेला आहे. एक पळीभर भात घेतलेला आहे. तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आपल्याला एकदम इन्स्टंट आपली ही खीर तयार करायची आहे. आपल्याला याला जास्त वेळ शिजवत वगैरे घोटत वगैरे बसायची गरज नाही. तर मी इथे आपल्याला भात टाकल्यानंतर एक 2-3 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. दुधाला छान उकळून घेतलेलं आहे. नंतर आपण जे दूध काढून घेतलं होतं का त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मी इथे मिल्क पावडर आहे का ते टाकलेलं आहे. ते व्यवस्थित असं मिक्स करून ते आपल्या दुधामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर याने काय होईल, एकदम आपली खीर घट्टसर होते आणि जास्त वेळसुद्धा आपल्याला घोटत बसायची गरज नाही. तर इथे मी 4 मोठे चमचे साखर घातलेली आहे. तर साखर तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. साखर टाकून छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला वरतून एक तडका मारून घ्यायचा आहे. तर मी इथे तुपामध्ये ड्रायफ्रूट थोडेसे तळून घेतलेले आहेत आणि ते आपल्या खिरीमध्ये टाकून घ्यायचे आहेत. मस्त अशी आपली ही सुमधुर अशी खीर तयार आहे आणि एकदम मस्त घट्टसर होते. आणखीन थंड झाल्यानंतर आणखीन आळून येते आणि थंड होते. आणि बाजूच्या गॅसवर मी चपात्यासुद्धा बनवत आहे. तर मस्त आपली ही खीर जे आहे का तयार आहे. तुम्ही ह्या पद्धतीची खीर एक वेळेस नक्की करून बघा. वरतून मस्त वेलची पावडर टाकून घ्यायचं आहे. एकदम चवीला भन्नाट अशी ही खीर लागते आणि खूप छान अशी दाटसर ही खीर तयार होते. तुम्ही ह्या पद्धतीने एक वेळ नक्की करून बघा. जरी तुम्ही तांदूळ भाजून भिजू घालायचे विसरलात तरी तुम्ही ह्या पद्धतीने जर भात शिजवून खीर केली तर एकदम चवीला पण भन्नाट होते आणि करायला पण तेवढं वेळ पण लागत नाही आणि मस्त अशी वेगळ्या चवीची ही मस्त खीर आपली तयार आहे. तर आता खीर तयार आहे. तर मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे. एकदम पातळसर कांदा चिरून घेतलेला आहे. तर हा कांदा आपण असा मोकळा करून घेऊयात, कारण आपल्याला हे स्वामींना नैवेद्यासाठी ताट बनवायचं आहे. तर स्वामीला आपल्याला कांदा भजी खूप आवडतात. तर तुम्ही ही कांदा भजी नक्की करून बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी. तर मी इथे कांद्यामध्ये थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. थोडंसं याला 5 मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये मी इथे 1 चमचाभर हिरवी मिरची, आलं आणि लसणाचा ठेचा टाकून घेतलेला आहे. एक अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, हातावर क्रश करून घालायचा, कोथिंबीर घालायची आणि अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घातलेलं आहे. तर तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. आता आपल्याला मीठ वगैरे अजिबात घालायची गरज नाही. आता इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि बेसन पीठ घेतलेलं आहे. तर बेसन पीठ आपल्याला जास्त वापरायचं, तांदळाचं पीठ थोडं कमी प्रमाणात वापरायचं आणि आपल्याला जेवढं लागेल का तेवढं आपल्याला हे याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं होतं, त्याच्यातलं माझं थोडंसंच 1 चमचाभर बेसन पीठ उरलेलं आहे आणि 2 चमचे मी इथे तांदूळाचं पीठ घेतलं होतं, ते पण व्यवस्थित असं टाकून घेतलेलं आहे. आता सर्व जे जिन्नस आहेत का ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याचा अजिबात आपल्याला इथे वापर करायचा नाही. एकदम आपल्याला एक थेंबसुद्धा पाण्याचा घालायचा नाही. थोडंसं तेल हातावर घ्यायचं आणि याला छान एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं आणि याचे लगेच भजे तळायला घ्यायचेत. तर मस्त तेल असं कडकडीत तापलेलं आहे. आता ही भजी आपण तळून घेऊयात. एकदम कुरकुरीत ही भजी तयार होतात. चवीला तर एकदम भन्नाट होतात आणि
करायला पण एकदम सोपे आणि आपण इथे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही, त्यामुळे एकदम कुरकुरीत ही भजी होतात आणि तेल पण जास्त सोखल्या जात नाही या भज्यांना. तर तुम्ही या पावसाळ्यामध्ये ही भजी पण एकदा नक्की करून बघा. तर आपण राहिलेले पण ह्या पद्धतीने सर्व भजी तळून घेऊयात. तर मी पुऱ्यासुद्धा केलेल्या आहेत. आपण पुऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला नाही, कारण आपण पुऱ्यांचं बरेचदा आपण व्हिडिओ केलेला आहे त्यामुळे. तर आता आपण हे ताट वाढून घेऊया. पनीरची भाजी, मस्त पुऱ्या, खीर आणि कांदा भजी आणि इथे चपातीसुद्धा केलेली आहे आणि वरण, मस्त ड्रायफ्रूट टाकून खीर घेऊयात, वरण टाकून घेऊयात आणि त्याच्यावर मस्त अशी तुपाची धार टाकून घेऊयात. तर मग या गुरुपौर्णिमेला ही थाळी नक्की करून बघा. एकदम भन्नाट चवीची आणि एकदम मस्त अशी आपण ही केलेली आहे, कमी वेळामध्ये आणि एकदम भरपूर पदार्थ केलेले आहेत. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.